नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 17 जुलैचा भाग खूपच धमाकेदार झालेला बघणार आहोत। कारण इथे युनियन कन्स्ट्रक्शन कंपनीमधनं इंटरव्ह्यूसाठी अवनीला कॉल येताच अवनीचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि तिचा कॉन्फिडन्स अतिशय डबल झालेला पाहून आता राजा मात्र खूपच खुश झालेला आपल्याला बघायला भेटणार आहे। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच संध्याकाळची वेळ झालेली असते। पानू मात्र आता खूपच डोकं तापून घरी आलेलं असतो। तेवढ्यात आता इथे अंगणातच धन्या उभी असतो। आता आपला पाण्यादा येताच धन्या जोरजोरात हसू लागतो। आला आला, आमचा पाण्यादा आला। नाही नाही सॉरी, पाण्यादा नाही तर तुला तर पोपट दादा म्हणायला पाहिजे ना। आला, आमचा पोपट दादा घरी आला। पाण्याचं डोसकं आधीच गरम, तेव्हा लगेच पाण्यामुळे लागते धनिया उगाच तोंडाची वाफ घालू नको आणि मला काय बी म्हणू नको, नाहीतर अशी बुक्की देईल एक। आधीच डोक्याला लय ताप झालाय, त्याच्यामुळे डोकं खराब करायचं काम करू नको धन्या, शेवटचं सांगायलोय। त्यावर लगेच धन्या लागते पोपट दादा कसा काय पोपट बनला मग तू सांग ना, काय मला समजा कळलं बरं का। तेव्हा पाण्यामुळे लागते धन्या काय कळलंय तुला आणि का हसायलाय तुम्हाला। त्यावर धन्या म्हणू लागतो कळलं ना, समज काही कळलं, जे काही गॅरेजमध्ये घडलं ना ते कळलं आणि तुझा कसा पोपट दादा झाला हे बी कळलं। तेवढ्या दरवाजात राजा येतो। या दोघांचं नेमकं चाललंय काय। धन्या एवढा हसायलाय आणि हा पाण्या गुपचूप ऐकून घ्यायलाय, नेमकं झालंय तरी काय। त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो ए धन्या तोंड बंद ठेवा नाहीतर अशी कुस्साळीत बुक्की घालीन ना, शेवटचं सांगोयला धन्या गप्प बैस। त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो ए तो माझ्या प्रोटेक्शनमध्ये चल धन्या, काय झालं नेमकं, याचा पोपट झाला कसा ते बी मला बी ऐकायचंय, चल चल सांग धन्या। तेव्हा धन्या म्हणू लागतो सांगू पाण्यादा पोपट दादा सांगू का। त्यावर पाण्या म्हणू लागतो ए सांगायचं नाही धन्या, धन्या असा रेटीन ना तुला। त्यावर लगेच राजा म्हणू लागतो कस काय रेटवणार आहे, माझ्या प्रोटेक्शन खाली सांगणार आहे तो, चल पटकन, मी तुला मार खाऊच देणार नाही आहे धन्या, चल चल सांगून टाक। त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो धन्या राजाला काही सांगू नको। त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो सांगणार आहे, त्या दिवशी तू 20 रुपये दिलते का मला, नाही दिले ना, मग आता तर मी सांगणारच। त्यावर पाण्या म्हणू लागतो ए बाबा अरे आज पुन्हा 20 देतो, 40 देतो हवं तर, पण या राजाला काय बी सांगू नको। त्यावर लगेच राजा म्हणू लागतो ए 40 ठेव तुझ्याकडे, चल धन्या तुला 50 दिले, चल लवकर सांगून टाक काय झालंय गॅरेजमध्ये, सगळं काही मला कळायला हवं। आता लगेच धन्या म्हणू लागतो सांगतं की लय मजा आली, अशी शाळा घेतली ना त्या पायलीने याची, पायल वहिनीने आपली, वा 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 लय मस्त मजा आली। तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो हो याची शाळा घेतली, नेमकं झालंय काय सांगशील। त्यावर धन्या म्हणू लागतो अरे ती पायल वहिनी नाही का, अरे ती गेटअप करून आली होती बँकेची ऑफिसर बनून आणि कसली इंग्रजी फाड फाड बोलत होती, याचा इंटरव्ह्यू घेतला तिने। त्यावर लगेच आता राजा हसू लागतो याचा इंटरव्ह्यू, पाण्याने तर मात्र आता डोक्यालाच हात लावलेला असतो। तेव्हा धन्या म्हणू लागतो हो पायल वहिनीने याचा इंटरव्ह्यू घेतला कारण याला लोन हवं होतं ना, आणि मग काय याने बकाबक वकून सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि मग पायल वहिनीने याच्याकडनं कबूल करून घेतलं की याच्या आयुष्यात कोण बी पोरगी नाही आहे दुसरी, आणि मग काय पायल वहिनी डबल टेबल खुश आणि हा पाण्यादा गेला की पोपट पंची होऊन फुरू उडून। आता मात्र पाण्या म्हणू लागतो धन्या धन्या तू गप्पा। तेव्हा राजा म्हणू लागतो पाण्यादा आणि तिला ओळखलं नाही, अरे तुझा पाण्यादा असा कसा आहे धन्या, त्याने ओळखलं नाही पाहिलीला। त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो नाही ना रे राजा तर ओळखलंच नाही, तिने काय वेगळा गेटअप केला नव्हता, पण तिने फक्त चष्मा आणि मास्क लावला होता आणि याला वाटलं एवढी इंग्रजी फाडफाड बोलणारी मॅडम आली ना, मग हा काय हवेतच उडत होता आणि देऊन बसला की सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि अडकला बरोबर झाशात। त्याच वेळेस आता राजा लगेच पाण्याजवळ येतो, ओ पाने साहेब अहो काय होऊन बसलंय, अहो कोणीतरी तुम्हाला फसवतंय, तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू देता का, अहो हे समजा काय चाललंय। त्यावर लगेच पाण्या म्हणू लागते राजा आधीच डोकं लय तापलं या, त्यात तुम्ही दोघं आणखीन डोकं खराब करू नका, वेडाय मी, फसलो मी, मूर्ख आहे मी, मला कळतच नाही ना, अक्कलच नाही मला।
म्हणून फसलो ना मी. पण काय करणार आहे, तुम्हाला माहिती आहे ना समद्यांना, मोठं गॅरेज खोलायचं माझं स्वप्न आहे. मला वाटलं की कोणीतरी असा मिणमिणता दिवा घेऊन माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आले, मला लोन देतं आहे. मला जर लोन मिळालं तर मी माझं मोठं गॅरेज खोलेन. आणि म्हणूनच मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फसलो गेलो. तिच्यासमोर इंटरव्ह्यू देत बसलो आणि तिने काय केलं, तिने मला फसवलं. माझा खोटा इंटरव्ह्यू घेतला. मला खरंच असं वाटलं होतं की माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. एका क्षणासाठी राजा तुला सांगतो, माझा कॉन्फिडन्स असा 100% हाय झाला होता. फुल कॉन्फिडन्स वाढला होता. इतका खुश झालो होतो मी. पण सगळं होत्याचं नव्हतं झालं त्या पायलीमुळे. त्याच वेळेस राजाच्या डोक्यात भन्नाट आयडिया येते. अरे बापरे, एका खोट्या इंटरव्ह्यूमुळे या निगेटिव्ह पाण्याचा कॉन्फिडन्स 100% हाय लेवलनी वाढला. तसंच मग अवनी मॅडमचा पण कॉन्फिडन्स कमी झाला आहे. आता राजाला लगेच अवनीचं बोलणं आठवतं. काल रात्रीच अवनी यशादाला म्हणत असते, यशादा मला कुठेतरी इंटरव्ह्यू द्यायचा आहे हो, मला कुठेतरी सुरुवात करायची. कसं तरी वाटतंय हो, माझा कॉन्फिडन्सच कमी होतोय. आता मात्र राजाच्या डोक्यात भन्नाट आयडिया सुटते. चला तर आता अवनी मॅडमचा कॉन्फिडन्स हाय करायची वेळ आली. वाह, पाण्या काय आयडिया सुचली. वाह पानू माझा भाऊ, असे म्हणत आता राजा पटकन त्याच्या गालाची पप्पी घेतो. थँक्यू पाण्या, थँक्यू असे म्हणत राजा धावतच तिकडनं निघून जातो. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, हे काय होतं, त्याने तुझी पप्पी का घेतली, असं काय केलंय तू. त्यावर पाण्या म्हणू लागतो, धन्या राजा लय कुशीत गेलाय, याचा अर्थ नक्कीच काहीतरी कांड होणार आहे. कळलं मला, कांड तर होणार. असे म्हणत आता धन्या आणि पाण्या आतमध्ये जातात. तर त्यानंतर इथे आता राजा धावतच नानांच्या ऑफिसमध्ये पोचलेला असतो. नाना आपल्या ऑफिसमध्ये असतात. संध्याकाळची वेळच असते, त्यामुळे नानांना निघायची घाई गडबड असते. तेवढ्यात राजा टपकलेला असतो. आता राजाला बघताच नानांना धक्का बसतो. हा राजा आलाय म्हटल्यानंतर अवघड आहे. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, नाना कसे आहात तुम्ही. तेव्हा नाना म्हणू लागतात, ठीक आहे आवरलंय माझं, आता चल निघूया आपण, चल बाहेर. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, नाना मी आत्ताच आलोय. हे बघा नाना, मला ना तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम होतं. त्यावर नाना म्हणू लागतात, राजा मी तुला नोकरीवरनं काढून टाकले, पुन्हा मी तुला नोकरीवर घेणार नाही आहे. त्यावर राजा म्हणू लागतो, नोकरी मागायला आलोच नाही मी, मला नको आहे नोकरी. त्यावर लगेच नाना म्हणू लागतात, बरं ठीक आहे नोकरी नव्हे मग काय हवं आहे. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, मला तुमचं हे ऑफिस हवं आहे. तेव्हा नाना म्हणू लागतात, ठीक आहे ऑफिस. अरे राजा, अरे काय बोलतोय तू माझं ऑफिस लुबाडायला आला इकडे, निघ इकडनं, बाहेर निघ. नाना लगेच ओढतच त्याला बाहेर घेऊन येतात. तेव्हा राजा म्हणू लागतो, हो नाना, ऑफिस म्हणजे काही कायमचं नको आहे, फक्त एका दिवसासाठी हवं आहे, प्लीज नाना ऐका माझं. त्यावर नाना म्हणू लागतात, तुझ्या झाशात ना मला अडकायचं नाही आहे रे बाबा. राजा तू कसा माणूस आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे प्लीज तू जा ना बाबा इकडनं. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, हे बघा नाना, माझ्या प्रेमाचा सवाल आहे हो. माझं ना अवनीवरती खूप प्रेम आहे. अवनी म्हणजे माझी बायको आणि त्यांचा ना कॉन्फिडन्स कमी झाला आहे, त्यांना जॉब करायचा आहे. त्यामुळे ना आपण इकडे मस्त ऑफिसचा सेट तयार करू, तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घ्या, म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स असा हाय लेवलनी वाढेल, चालेल. त्यावर नाना म्हणू लागतात, इंटरव्ह्यू आणि मला जमणार आहे इंटरव्ह्यू घ्यायला, उगाच काहीतरी खोटे नाटे आरोप लावू नको, चल निघ, मी असं काही करणार नाही, चल निघ तू इकडनं. त्यावर लगेच राजा इमोशनल होतो, नाना असं नका करू प्लीज नाना, तुमच्या या ऑफिससाठी मी रात्रंदिवस झटलोय हो. आज तुमचं हे ऑफिस उभी राहिले ते फक्त माझ्या मेहनतीमुळे, आणि तुम्ही आज मला नकार देताय नाना, मला हे नाही पटत. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, ठीक आहे आपण हा सगळा सेटअप उभा करू, पण उद्याच्या एका दिवसासाठी हे ऑफिस तुझं असेल, नंतर अजिबात चालणार नाही. तेव्हा लगेच आता राजा पटकन नानांच्या पप्पा घेतो, वा नाना, मालक म्हणून एक नंबर खतरूड माणूस आहात तुम्ही, पण माणूस म्हणून मात्र एक नंबर भारी आहे, हाय लेवलचे भारी. तेव्हा नाना म्हणू लागतात, अवघड आहे राजा, तुझं अवघड आहे, चल निघ आता, उद्याचं बघून घे, चल निघ. आता राजा धावतच तिकडनं निघालेलो असतो. तर आता संध्याकाळच्या जेवणाची वेळ झालेली असते. यशादा, पाण्यादा आणि धन्या सगळे जेवणासाठी बसलेले असतात. तेवढ्यात अवनी खिडकीतनं राजाची डोकावून वाट बघत असते. त्याच वेळेस अण्णा येतात. आता सगळ्यांना धक्काच बसतो. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, अरे बापरे कोण आलंय जेवायला बघा की. त्यावर पाण्या म्हणू लागतो, अण्णा
आज तुम्ही चक्क तुमच्या मित्राला सोडून आमच्याबरोबर, ते पण जेवणासाठी? नाही म्हणजे कार्यक्रम बंद आहे का? यशादा विचारू लागतो. त्यावर अण्णा म्हणू लागतात, कार्यक्रम पोस्टपोन केला गेलेला आहे, कारण माझ्या सुनबाईची इच्छा आहे की सगळ्यांनी बरोबर एकत्र जेवायचं. त्यामुळे जस्ट कार्यक्रम नंतर होणार आहे. आधी पहिलं जेवण केलं जाईल, कारण हम सब साथ साथ हे ना, हे ना साथ साथ. तेव्हा पाण्यामुळे लागतो, हो हो या या बसा. त्याच वेळेस अवनी खिडकीतनं डोकावून बघत असते राजा आला की नाही. तेवढ्यात अण्णा म्हणू लागतं, सुनबाई अगं काय झालंय? त्यावर धन्या म्हणू लागतो, बहुतेक राजादा आल्याशिवाय वहिनीच्या घशाखाली घास उतरणार नाही, त्याचीच वाट बघायल्यात. नवऱ्याशिवाय जेवण जात नाही बहुतेक वहिनींना. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, सुनबाई तुला राजासाठी थांबायची काही गरज नाही आहे. आपल्या घरात असा काही नियम नाही आहे नवऱ्यासाठी थांबायचं, नवरा आल्यावरच जेवायचं. चल पटकन जेवण करून घे. त्यावर अवनी म्हणू लागते, अण्णा तसं नाही, पण राजा एकटा कसा जेवणार ना? त्यावर अण्णा म्हणू लागतात, तो राजा एक नंबरात छपरी भामटा माणूस आहे तो तिकडनं गदा गदा काय खाऊन येईल ना, तुम्हाला कळणार बी नाही. त्यामुळे सुनबाई तुम्ही त्याची वाट बघत बसू नका आणि या नवऱ्यावरती विश्वास ठेवू नका हो. एक नंबरचे लुटूपुटू लोक असतात हे नवरे लोक. त्यामुळे चला पटकन सुनबाई तुम्ही जेवायला बसून घ्या. अवनी आता लगेच ताटावरती बसते. तेव्हा यशादा म्हणू लागतो, घ्या तुम्ही खाऊन घ्या. तेवढ्यात राजा येतो. अरे मला यायच्या आधी तुम्ही समधे जेवायला बसले पण. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, नाही राजादा, वहिनी अजून जेवायला बसल्याच नव्हत्या, तुझी वाट बघत होत्या. तेव्हा राजा खुश होतो, खरंच तुम्ही माझ्यासाठी थांबला होता? त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, नाही म्हणजे ते मी अशीच वाट बघत होते तू येतोस की काय म्हणून. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, वहिनी आम्हाला सगळ्यांना माहिती राजादाकडे डोळे लावून बसल्या होत्या खिडकीत, राजा त्याची वाट बघत होत्या, तुम्हाला तसं जेवण जाणारच नव्हतं ना. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, धनुबाळ खाली मान घाल आणि गुमानच जेवून घे, नाहीतर असं हानीन ना. त्यावर धन्या म्हणू लागतो, ठीक आहे राहिलं. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, अवनी मॅडम तसंही तुम्हाला माझ्यासाठी थांबायची गरज नाही आहे, आपल्याकडे तसा नियमच नाही आहे. तुम्ही ना माझी वाट बघत जाऊ नका. मी ना जगाचा विचार करत नाही, कारण मी आत्ताच सेटअप करून आलो आहे. त्याच वेळेस आता यशादा पाण्या सगळ्यांना धक्का बसतो, सेटअप करून आलोय म्हणजे नेमकं काय करून आलाय तू? आता राजाला धक्काच बसतो. त्यावर पाण्या हळूच यशादाला म्हणू लागतो, यशादा हा राजा लय खुश दिसायला आहे, याचा अर्थ नक्की मोठं कांड घडणार. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, जे काय असेल ते तोंडावर बोल ना, गुलूगुलू काय चालू आहे? तेव्हा पाण्या म्हणू लागतो, कुठे काय, मी म्हणत होतो यशादाला राजा खरंच किती चांगला आहे ना, ज्या चेहऱ्यावरती लय आनंद दिसायला आहे, त्याला कुठे लॉटरी लागली का? त्यावर राजा म्हणू लागतो, लॉटरी नाही, पण मला ना एक ट्रीप आली, उद्या सकाळी लवकर निघायचे म्हणून खुश आहे मी. चला आता जेवायचं आणि झोपायचे मला, पटकन जेवायला सुरुवात करा. त्याच वेळेस आता अण्णांनी तर आपलं जेवणाचं ताट गबागबा खायला सुरुवात केलेली असते आणि जे वाटीत भाजी असते ना ती अण्णा आता पिऊ लागतात. त्यातली सगळी भाजी अण्णांच्या मिशीला चिकटलेली असते. सगळेजण अण्णाकडे बघून जरजरात हसू लागतात. तर आता त्यानंतर इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी दत्त्या आता घराची कागदपत्र घेऊन आता देशपांडेंकडे निघालेली असतो. तेवढ्यात लगेच सुली येते, दत्त्या कुठे चाललाय सकाळी सकाळी? तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, अगं ज्युनियर देशपांडेंनी बोलावलं नाही का? त्यावर सुली म्हणू लागते, हो जा जा, त्यांना सांग तुमच्या बहिणीला बी घेऊन जा आणि माझ्या बहिणीचं बी भलं करा. माझ्या हिश्श्याचं खाऊन बसलाय तो, माझं घर एकदा मला मिळू दे म्हणजे माझ्या नमीचं लग्न होईल, सांग बरं का त्यांना. त्यावर दत्त्या म्हणू लागतो, मी काय कुकुलं बाळ आहे का? तू मला सगळं सांगशील मग मी तेच तिकडे बोलू, मला समजा ठाऊक आहे, आता डोकंपोट करू नको, जाऊ दे मला. त्यावर सुली म्हणू लागते, हो हो जा जा, पण नकाशा घेतलाय का? त्यावर दत्त्या म्हणू लागतो, नाही ना. सुली पटकन आता नकाशा काढते आणि दत्त्याच्या पिशवीत घालते. तेवढ्यात नमी येते, मामा सकाळी सकाळी काय चाललंय लपवून छपून, कुठे चाललाय आणि काय चालवलंय? त्यावर दत्त्या म्हणू लागते, तुला कशाला हवंय ग? इकडच्या तिकडच्या पंचायती, तुझ्या लग्नासाठी सोयरीक बघायला चाललोय, तुझी पत्रिका घेऊन चाललोय, अजून काय विचारायचंय? नमीला राग येतो, नमी तिकडनं निघून जाते. तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, बघ सुले, लग्नाचा विषय काढला ना की लगेच निघून जाते, एक नंबरची महाभामटी पोर ही. त्यावर लगेच सुली म्हणू लागते, दत्त्या आता आपल्याला लवकरात लवकर हिचं लगीन करावं लागेल, एखादा चांगला पोरगा शोधून हिचं एकदा का लगीन झालं म्हणजे आपलं टेन्शन मिटलं. त्यावर दत्त्या म्हणू लागतो, काळजी करू नको,
ओळखीतला एखादा मी बघतो, नाहीतर त्या ज्युनियर देशमालेला बघायला सांगतो. चला मी येतो असे म्हणत आता दत्त्या निघालेला असतो. सुली मात्र लय खुश होते. तर त्यानंतर इकडे आता सकाळी सकाळी नानांच्या ऑफिसमध्ये येऊन आता राजाने सगळी उलथापालथच केलेली असते. आता जे नानांच्या गाड्यांचे बोर्ड असतात ना, त्यांच्या ऑफिसमध्ये ते सगळे राजाने काढून आता दुसरी NN कंस्ट्रक्शन अशी कंपनी जणू तिथे उभीच केलेली असते. आता नाना येताच हे सगळे बोर्ड बघून नानांना धक्का बसतो. तेव्हा ते बोर्ड आवणाऱ्याला नाना ओरडतात, ए खाली उतर, खाली उतर, माझ्या कंपनीचं काय करून ठेवलं आहे? नाना कंस्ट्रक्शन ही कुठली कंपनी आहे? त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, ओ नाना असं डोक्यावर पडल्यासारखं काय करायलेत? हे बघा, हायपर होऊ नका आणि प्लॅन चेंज तर अजिबात करू नका. 1 दिवसासाठी ऑफिस दिलं आहे ना तुम्ही मला, मग त्यासाठी सगळं केलं आहे हो. त्यावर लगेच आता नाना म्हणू लागतात, पण नाना कंस्ट्रक्शन? त्यावर राजा म्हणू लागतो, ओ नाना, नाना नाही येते, NN कंस्ट्रक्शन आहे. त्यांच्यासमोर काही घोळ करू नका म्हणजे झालं. गुमान इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस करा, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ना तुम्हाला. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, राजा पण मला जमेल का? आणि माझी कस्टमर आली तर मग मी काय करू? सांग ना, माझा तर धंदा बुडेल ना रे. त्यावर राजा म्हणू लागतो, काळजी करू नका, ते माझ्यावरती सोडा. मी बाहेर थांबेन आणि तुमच्या कस्टमरला सांगेल आजच्या दिवसासाठी हे ऑफिस शूटिंगसाठी भाड्याने दिलेलं आहे, त्यामुळे कोण बी आतमध्ये येणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. चला बरं, अवनी मॅडमला कॉल करा, तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ना. त्यावर नाना म्हणू लागतात, हो. तेव्हा राजा म्हणू लागतो, पण इंटरव्ह्यूची तयारी झाली ना? तेव्हा नाना म्हणू लागतात, हो, मला प्रश्न विचारायचे आहेत आणि तुम्ही 5 वर्षानंतर खूप मोठ्या ठिकाणी पोचणार आहात. तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही खूप टॅलेंटेड आहात हे समज सांगायचे. चालेल? आणि त्यांनी काही उत्तरं दिलं की हूं असं मान डुलावून करायचे. ओके. त्यावर राजा म्हणू लागतो, बेस्ट, नाना इज द बेस्ट, 1 नंबर भारी. तर नाना चला पटकन त्यांना फोन लावायचा, चला आतमध्ये खुर्चीवरती बसा. आता राजा नानांना ओढतच आतमध्ये घेऊन येतो. तर इकडे धन्याचा घरी अभ्यास चालू असतो. तेव्हा यशादा म्हणू लागतो, धन्या अभ्यास करताना तू भारी दिसतोय, पण डबा संपून घरी यायचा. जर डबा खाल्ला नाही ना तर घरी आल्यानंतर नरड्यात ठोशीन तुझ्या. त्यावर धन्या म्हणू लागतो, ठीक आहे, रोजच ती पालक भाजी आणि चपाती, दुसरं काय खाणार माणूस? त्यावर यशादा म्हणू लागतो, हो मग तुला काय रोज बासुंदी लाडू देऊ का? कॉलेजला चल, गुमान खाऊन घे. त्याच वेळेस आता यशादा कामासाठी निघालेला असतो. तेवढ्यात लगेच आता अवनी येते. धनू तुझा अभ्यास चालू आहे का? तेव्हा धन्या म्हणू लागतो, नाही अवनी वहिनी, तुमचं काही काम आहे का? असेल तर सांगा, मी एका क्षणात बाजूला ठेवतो आणि करतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही नको रे, मी करते. अवनी आतमध्ये जाते. त्याच वेळेस इकडनं राजा म्हणू लागतो, नाना लावा, हा नंबर दाबलाय, फोन लावा. आता नानांनी अवनीला फोन लावलेला असतो. अवनी फोन उचलते. हॅलो कोण आहे? त्याच वेळेस नाना म्हणू लागतात, उचलला. तेव्हा राजा डोक्याला हात लावतो, हॅलो म्हणा की. आता लगेच नाना हॅलो म्हणू लागतात. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, कोण बोलतं आहे? त्यावर लगेच आता राजा इकडनं खुणावतो, अहो बोला ना, NN कंस्ट्रक्शन म्हणा ना. राजा एक वही आणि पेन घेतो. त्यावरती आता नानांना काय बोलायचं हे लिहून दाखवत असतो. तेव्हा नाना म्हणू लागतात, हो, NN कंस्ट्रक्शन कंपनीतनं बोलायलोय मी. हे बघा, तुम्ही अवनी देशमानेच ना? तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे ना? त्यासाठीच मी फोन केला आहे. तेव्हा अवनी म्हणू लागते, मी इंटरव्ह्यूसाठी? पण तुम्हाला कोणी सांगितलं? मी तुमच्याकडे अप्लाय केलाच नव्हता. तेव्हा नाना फोन बाजूला घेतात. अप्लाय केला नाही म्हणते. त्यावर राजा लगेच आता लिहून देतो. त्यांना म्हणावं की यशादाने सांगितलं आहे. तेव्हा नाना म्हणू लागतात, हे बघा, तुम्ही अप्लाय जरी नसला केला तरी ते मोठे कंत्राटदार नाही का, यशोधन दांगट, त्यांनी तुमच्याबद्दल आम्हाला सांगितलं होतं. आता अवनी खुश होते, म्हणजे यशादाने सांगितलं आहे का? तेव्हा नाना म्हणू लागतात, हो, त्यामुळे तुम्हाला इंटरव्ह्यूला यायला जमेल का? तेव्हा अवनी म्हणू लागते, आज? तेव्हा राजा खुणावून आता नानांना लिहून देतो, 11 वाजता. त्यावर लगेच आता नाना म्हणू लागतात, हो, आज 11 वाजता जमेल ना? मी वाट बघेन तुमची. त्यावर अवनी म्हणू लागते, पण एक प्रॉब्लेम आहे. तेव्हा नाना विचारू लागतात, काय झालं आहे? त्यावर अवनी म्हणू लागते, पण माझ्याकडे सर्टिफिकेट नाही आहे. तेव्हा नाना म्हणू लागतात, काय सर्टिफिकेट नाही? प्रॉब्लेम आहे मग. त्यावर राजा लगेच डोक्याला हात लावतो, नाही आहे प्रॉब्लेम असं म्हणा. त्यावर नाना म्हणू लागतात, नो प्रॉब्लेम, तुम्ही येऊ शकता. डिग्रीपेक्षा आम्हाला
टॅलेंट महत्त्वाचं आहे, या तुम्ही येऊन जा. आता अवनी खूप खुश होते. आता अवनी पटकन फोन बंद करते, देवयाईचा नमस्कार करते. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, वा नाना, बेस्ट, एकदम बेस्ट. फोन बंद झालाय ना, काय भारी जमले नाना तुम्हाला. चला पटकन मी जातो, तयारीला लागा, 11 वाजता येणार आहेत त्या. आता लगेच राजा तिकडनं निघून जातो. पण नानांना मात्र फुल टेन्शन आलेलं असतं. तर इकडे घरी अवनी आता किचनमध्ये येते. यशोदा, थँक्यू यशोदा. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, काय झालंय, तुम्ही लयच खुश दिसायलाय. तेव्हा अवनी म्हणू लागते, यशोदा मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आलाय. त्यावर यशोदा म्हणू लागतो, काय, अहो कधी लॉजिंग केलं, कधी कॉल आला, काय झालंय, खरंच मला कळत नाही आहे. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, बास का आता यशोदा, अजून किती सरप्राईज लपवून ठेवणार आहात. हे बघा, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे. तुम्ही तिकडे सांगितलं माझ्याबद्दल, म्हणून तर त्यांनी मला इंटरव्ह्यूसाठी बोलावले. आता यशोदाला धक्काच बसतो. मी तर कुणाशी बोललोच नाही, आणि मग यांना असं खोटं नाटक कोणी सांगितलं आहे. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, बरोबर यशोदा, मला खूप आनंद झाला आहे. देवयाई लवकरात लवकर माझा हा इंटरव्ह्यू सक्सेसफुल होऊ दे आणि मला जॉब मिळू दे. चला यशोदा, मी आवरते. अवनी आतमध्ये निघून जाते. बाहेर धनू अभ्यास करत असतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, धनू तू ऐकलं, अरे मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला आहे. तेव्हा धनू म्हणू लागतो, वहिनी बरं झालं, मी ऐकलं, मला बी लय आनंद झाला आहे. वहिनी देव करो आणि तुमचा हा इंटरव्ह्यू सफल हो आणि तुमची ना लगेच नोकरी पक्की हो, तुम्ही सिलेक्ट होणार आहात वहिनी. तेव्हा लगेच अवनी व्हायला लागते, थँक्यू धनू, चल मी आवरते. अवनी खूपच आनंदाच्या भरात आता आवरण्यासाठी आतमध्ये जाते. पण यशोदाला मात्र धक्का बसतो. हा खोटा इंटरव्ह्यू कोण घेत आहे, माझ्या नावावरती कोण बोलवतं आहे अवनीला, असे प्रश्न त्याला पडलेले असतात. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इंटरव्ह्यू देण्यासाठी एनियन कन्स्ट्रक्शनमध्ये अवनी निघालेली असते. त्याच वेळेस आता अवनी खूप खुश असते. तिचा हा कॉन्फिडन्स बघून राजाला खूप भारी वाटतं. अवनी इंटरव्ह्यू देण्यासाठी जाताच आता यशोदा राजाला घेरतो. राजा, हे सगळं काय चालू आहे. तेव्हा राजा काय बोलणार तेच अण्णा म्हणू लागतात, राजा, सुनबाईला कामाला लावून तुला तिच्या पैशावर मजा मारायची का, अरे अजून तिला शिकवायचं सोडून तू नोकरीला का लावायलाय तिला. आता मात्र राजा लगेच अण्णांकडे बघू लागतो. तर त्यानंतर पुढे आता काय काय होणार, अवनीचा इंटरव्ह्यू कसा असणार, हे सगळं आपल्याला उद्याच्या भागामध्ये बघायला भेटेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.